Good evening, everyone, and welcome and thank you for joining for this session. Uh, Before we start the session and before we introduce our experts, थोडंफार मी देयासराबद्दल हिंदीमध्ये बोलू चालेल का? ओके, आई विल गो विथ हिंदी. सो थोड़ा बहुत देयासरा के बारे में बताना चाहूंगी कि हमने 7 साल पहले हमारी जर्नी शुरू की और हमारा सबसे बड़ा हेतु ये है कि जो स्मॉल बिजनेसेस हैं उनको हम हमारे सर्विसेज प्रोवाइड करें या असिस्टेंस प्रोवाइड करें. जैसे कि कुछ हमारे डोमेन्स जैसे फाइनेंस को लेकर है या फिर डिजिटल मार्केटिंग को लेकर है, कंप्लायंसेस को लेकर है. ऐसे बहुत सारे काफी सारे चैलेंजेस हमारे बिजनेस जो शुरू करते हैं उन लोगों को आते हैं, तो उनको समझ के और उनको हेल्प करने की कोशिश करते हैं. जब भी कोई प्रोडक्ट लॉन्च करना होता है मार्केट में या सर्विस लॉन्च करनी होती है, तो काफी बार या तो हम अकेले शुरू करते हैं या हमारे साथ शायद एक छोटी सी टीम भी होती है, लेकिन प्राइमरीली हमें देखा जाए तो काफी सारे हम प्रश्न होते हैं जिनके हम जवाब ढूंढने की कोशिश करते हैं और उसमें दे आसरा काफी हद तक हेल्प करती है. हमारा जो आज सेशन है वो बिजनेस प्लानिंग पे है, जो एक सबसे पहला हम कहेंगे स्टेप होता है एक बिजनेस की शुरुआत. आइडिया तो आ गया, अभी शुरुआत किस तरह से करें. तो आज हमारे साथ प्रकाश हैं और गिजरे जी हैं, जो हमारे एक्सपर्ट्स हैं. काफी सालों का उनका एक्सपीरियंस है. प्रकाश जो हमारे एक्सपर्ट है वो उन्होंने काफी सारे बिजनेसेस को हेल्प किया है ग्रो करने के लिए, या उनका बिजनेस प्लान किस तरह से बनाया जाता है उसके बारे में मदद करने के लिए. और दे आसरा के साथ भी काफी सालों से जुड़े हुए हैं. गिजरे जी जो हैं वो उनका 30+ बैंकिंग एक्सपीरियंस रहा है और उन्हें बहुत ही मालूमात है कि अगर हम लोन लेने जाते हैं बैंक के पास तो लोन प्रपोजल किस तरह से प्रिपेयर किया जाता है या बिजनेस प्लान किस तरह से किया जाता है. इसके लिए वो हमें और हमारे एंटरप्रेन्योर्स जो बिजनेसेस हमारे साथ जुड़े हैं उनको वो हेल्प करते हैं. सो ओवर टू यू प्रकाश. और एक बात कहना चाहूंगी कि सेशन के एंड में एक 10-15 मिनट हमने क्वेश्चन एंड आंसर का सेशन रखा है, तो मैं रिक्वेस्ट करूंगी कि ध्यान से सुने और जो भी हमारे प्रश्न हैं हम हमारे एक्सपर्ट से पूछें और पूरी तरह से हम उनका जो नॉलेज है उसका हम फायदा उठा सके. ओवर टू यू प्रकाश. येस, थँक यू मानसी जी. सो आज आपण इथे सगळेजण बिझनेस प्लॅनिंग ह्या एका सेशनसाठी एकत्र आलेलो आहोत आणि मला असं सांगण्यात आलेलं आहे की आपण सगळ्यांनी काही व्होकेशनल ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि आता आपण बिझनेस सुरू करू इच्छित आहात किंवा सुरू करण्याचा विचार करत आहात. तर एक या गोष्टीसाठी सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊ शकतो की तुम्ही असा एक छान निर्णय घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे. पण आत्ताच जसं इथे सांगण्यात आलं, की आपण बिझनेस जर आपल्याला करायचा असेल, तर त्यासाठी आपल्याकडे आयडिया असणं आवश्यक आहे. तर तुम्ही तुमची जर काही आयडिया फायनलाईज केली असेल किंवा करत असाल, तर तुम्हाला त्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागेल आणि एकदा का आयडिया फायनलाईज झाली, की मग आपल्याला पुढे बिझनेस प्लॅन करायला सोपं जातं. सो मी आता पहिल्यांदा माझं स्क्रीन शेअर करतो, सो दॅट आजचं जे प्रेझेंटेशन आहे, ते मी आपल्याला दाखवू शकेन. सो आज आपण बघणार आहोत बिझनेस प्लॅनिंग विषयी. या प्रोग्राम मध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत, तर पहिल्यांदा बिझनेस प्लॅन काय असतो, त्याचबरोबर तो प्लॅन कसा करायचा असतो, त्याच्यासाठी आम्ही काही टूल्स आणि टेम्पलेट कसे तयार केलेले आहेत आणि बेसिक काही कंप्लायन्सेस असतात ते काय असतात आणि सोर्सेस ऑफ फंड्स म्हणजेच आपल्याला फंड्स कुठून आपल्या व्यवसायासाठी उभे करता येतील याविषयी आपण माहिती घेणार आहोत. आता
हे सेशन आपण सुरू करण्या अगोदर मी तुम्हा सगळ्यांना इथे एक पिक्चर दाखवत आहे. तर या फोटोमध्ये जर तुम्ही बघितलं तर एक व्यक्ती आहे आणि त्याच्या समोर जर तुम्ही बघितलं तर इथं त्यांनी लिहिलेलं आहे, कन्फ्यूज अबाउट वेअर टू स्टार्ट. आपल्याला दिसतंय की हा व्यक्ती थोडासा कन्फ्यूज झालेला आहे, की नक्की कुठून सुरुवात करायची. वेगवेगळे विचार त्याच्या मनातल्या मागं आपण पिक्चराइज केलेले आहेत. तिथे तुम्ही बघू शकताय, की तो रिसर्च सुरुवात करू शकतो का? प्लॅन करू शकतो का? मार्केटिंग करू शकतो का? स्टार्टअप काही करू शकतो का? किंवा काही त्याच्यामध्ये आपल्याला नवीन स्ट्रॅटेजी, प्रोसेस वगैरे काही अशा गोष्टी करू शकतो का? असा त्याचा सगळ्या मनामध्ये विचार चालू आहेत. जसं आता तुम्ही काही ट्रेनिंग घेतलं असेल आणि त्या ट्रेनिंगच्या अनुषंगाने म्हणजे ब्युटी पार्लरच्या संदर्भात असेल किंवा आणखीन तुम्ही काही कॉम्प्युटर एज्युकेशनच्या संदर्भातलं असेल, असं काही जे काही ट्रेनिंग घेतलं असेल आणि त्याचा तुम्हाला बिझनेस सुरू करायचा असेल, तर त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला या प्रकारे कन्फ्युजन कदाचित आता झालेलं असेल. मग नक्की कुठून सुरुवात करायची? ठीक आहे, मी आयडिया तर फायनलाईज केली, की समजा आपण ब्युटी पार्लर विषयी एखादी आयडिया केली असेल किंवा एखादे कोणाला टेलरिंग करायचं असेल, तर टेलरिंग विषयी आयडिया केलेली असेल. फॅशन डिझायनिंगची आयडिया असेल. पण नक्की नुसती आयडिया आली, मनात आलं म्हटल्यानंतर मी चालू करू शकतो का? ती आयडिया मी फायनलाईज पण केली. ठीक आहे. मग कुठे सुरुवात करायची? अशा स्टेजवरती आपण बऱ्याच वेळा येतो. ज्यावेळेस आपल्याला बिझनेस सुरू करायचा आहे असं वाटतं त्यावेळेस. तर आपण हे कसं करावं? याचा प्लॅन कसा करावा? स्टेप बाय स्टेप पुढं कसं जावं? हे फार महत्वाचं आहे. लक्षात घ्या, आपण कोणताही व्यवसाय सुरू करा. तो ज्यावेळेस आपल्याला सुरुवात करायची असते, त्याच्या अगोदर आपल्याला त्याचा प्लॅन असणं महत्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल, "असं आम्ही कसं प्लॅन करणार? आम्ही आत्ताच ट्रेनिंग घेतलेलं आहे. आत्ताच आम्ही सुरुवात करतोय. कसं काय हे प्लॅनिंग वगैरे? हे सगळं तर मोठाल्या कंपन्या करतात किंवा काही मोठ्या सीए फर्म्स असतात, हे असतात, त्यांच्याकडून करून मिळेल." तर तसं नाहीये. बिझनेस प्लॅन हे आपण सर्वसाधारणपणे ज्याला कोणाला बिझनेस सुरुवात करायची आहे, तो व्यक्ती आयडिया फायनलाईज झाल्यानंतर बिझनेस प्लॅन तयार करू शकतो. आता हे करण्याचं म्हणजे काय करायचं? तर लक्षात घ्या, आपण जर बिझनेसकडे एका थोड्याशा वेगळ्या दृष्टीने म्हणजे आपण सुरुवात करणार आहोत, नंतर काय पुढे आणखीन स्टेप्स घेणार आहोत. म्हणजे एक प्रकारचा हा प्रवास आहे. सो कुठल्याही प्रवासाला पुढे जायच्या अगोदर आपण जसा थोडासा प्लॅन करतो, की बाबा आपल्याला सकाळी काय ट्रेननी जायचं असेल, एखाद्या एसटी बसनी जायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला त्या बस स्टेशनला जावं लागतं. तिथं तिकीट आहे की नाही बघावं लागतं. ह्या सगळ्याचं प्लॅनिंग आपण करतो. त्या जर्नीचा पूर्ण प्लॅनिंग आपण करतो. 3-4 तासाची जर्नी आहे, तर मी जेवायला डबा घेऊन जाऊ का बरोबर? का वाटेत काय? अशा सगळ्या गोष्टींचा आपल्याकडं एक छोटासा प्लॅन आपल्या मनात रेडी असतो. तर याचप्रमाणे बिझनेसमध्ये आपल्याला प्लॅनिंग हे फार महत्वाचं आहे. पण ते कसं करावं हे आपण आता स्टेप बाय स्टेप बघूया. तुमच्या मनात काही प्रश्न याविषयी येत असतील, तर ते आता नोट करून ठेवा. आपण जसं आता मानसी मॅडमनी सांगितलं, की आपण ॲट द एंड ऑफ द सेशन इथे एक 15 मिनिटं ठेवणार आहोत, जिथे आपले काही क्वेशन्स असतील, तर त्याला नक्की आपण आन्सर करूयात. सो आता बिझनेस प्लॅन. आता बिझनेस प्लॅनची इथे डेफिनेशन एक छोटीशी आम्ही तयार केलेली आहे. व्हॉट इस अ बिझनेस प्लॅन? मी ही डेफिनेशन नुसती वाचणार आहे, मग ती आपण समजून घेऊया. अ बिझनेस प्लॅन is a written document that details the objective of business and how it intends to achieve its goal. Business plan lays out a written roadmap for the organization from marketing, financial, and operational standpoints. आता ही डेफिनेशन इथं त्यांनी जी काही आपण इथे लिहिलेली आहे, तर याच्यामध्ये महत्वाचं, सर्वात महत्वाचं काय आहे? तर सर्वात पहिली ओळ त्यांनी लिहिलेली आहे. बिझनेस प्लॅन इज अ रिटन डॉक्युमेंट. म्हणजेच काय? तर आपल्याला जो काही व्यवसाय करायचा आहे, ते एका कागदावरती पेन एंड पेपर घेऊन आपण लिहिलं पाहिजे. त्याचा प्लॅनची सुरुवात जी आहे, ती लेखी डॉक्युमेंटनी होणार आहे. ते डॉक्युमेंट आपल्याकडं रिटनमध्ये असणं आवश्यक आहे. हे फार महत्वाचं आहे. सॉरी. आता याच्यामध्ये रिटर्न डॉक्युमेंट जर करायचं आहे, तर त्याच्यात आपण काय-काय केलं पाहिजे? तर डिटेल्स डिटेल्स द ऑब्जेक्टिव्ह ऑफ बिझनेस. म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यामागे किंवा व्यवसाय तुम्ही जो काही करणार आहात, त्याचं उद्देश काय आहे?
हे तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. कशासाठी तुम्ही व्यवसाय सुरू करणार आहात अँड हाऊ इट इंटेंड्स टू अचीव्ह इट्स गोल्स. आता त्या तो जो काही व्यवसाय तुम्ही सुरू करणार आहात, तर त्या व्यवसायाचे जे काही छोटे किंवा पुढे जाऊन आणखीन मोठाले असे जे काही गोल्स असतील, काही आपण टार्गेट ज्याला म्हणतो, असे जे काही फिक्स करणार आहोत, तर ते गोल्स आपण अचीव्ह करणार कसे, हे त्याच्यामध्ये लिहिणं महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये शॉर्ट टर्म म्हणजेच काही छोटे छोट्याशा ह्याचे गोल्स आणि काही मोठे गोल्स असेही असू शकतात. पुढे अ बिझनेस प्लॅन लेज आउट अ रिटर्न रोड मॅप फॉर द ऑर्गनायझेशन. आता एखादी ऑर्गनायझेशन म्हणजेच काय, आपला एखादा व्यवसाय जर सुरू करायचा असेल, तर आपल्याला माहिती आहे, की आपल्याला काय-काय लागतं. मार्केटिंग आहे, फायनान्शियल आहे आणि तो व्यवसाय करायचा असतो त्याच्यासाठी ऑपरेशनल म्हणजे ऑपरेशन्स जे काही आपण करतो त्या व्यवसायामध्ये डे टू डे आपल्याला जे काही काम त्याच्यामध्ये करायचं असतं, तर त्या संदर्भातल्या संपूर्णपणे रिटन रोड मॅप म्हणजे लेखी तुमच्याकडे रोड मॅप रेडी असतो. जेणेकरून तुम्हाला हा व्यवसाय करताना आणि त्याचे जे काही उद्देश तुम्ही ठेवलेलं आहे त्यासाठी आणि त्याचे जे काही छोटे आणि मोठे गोल्स आहेत ते अचीव्ह करण्यासाठी बिझनेस प्लॅन मदत करतो. आता व्हॉट इज द पर्पज ऑफ बिझनेस प्लॅन? आता पर्पज काय? तर इट हेल्प्स यू टू रन युअर बिझनेस विथ कोहेसिव्ह विजन. म्हणजेच काय? तर तुमची जी काही व्हिजन आहे, त्याच्याशी अलाईन तुमचा बिझनेस चालू आहे की नाही? तुम्ही तो व्यवस्थित रन करत आहे की नाही? हे बिझनेस प्लॅन तुम्हाला सांगतो. म्हणजे काय, एकदा तुम्ही रिटर्न डॉक्युमेंट हे तयार केलं, त्यानुसार जर तुम्ही बिझनेस करत आहात, तर तो बरोबर तुम्ही जे काही तुमची व्हिजन आहे, तुम्ही जे काही ठरवलेलं आहे, त्याप्रमाणे चालू आहे की नाही हे तुम्ही बघू शकताय बिझनेस प्लॅनचा वापर करून. सेकंड, इट हेल्प्स टू अंडरस्टँड द फायनान्शियल व्हायबिलिटी ऑफ युअर बिझनेस. माफ करा. आता व्हायबिलिटी, फायनान्शियल व्हायबिलिटी हा शब्द थोडासा तुम्हाला नवीन असेल, पण हा अतिशय सोपा शब्द आहे. काय आहे फायनान्शियल व्हायबिलिटी म्हणजे? तर लक्षात घ्या, की आपला व्यवसाय जेव्हा आपण सुरू करतो, तर असं आहे का, की आपण 1 वर्षभर केला, आपल्याला प्रॉफिट मिळाला आणि मग आपण थांबलो? तर असं नाहीये. आपल्याला पुढल्या वर्षी, त्याच्या पुढल्या वर्षी असा प्रॉफिट जो काही आपण कमवणार आहोत, तो त्यातून मिळाला पाहिजे. मग असं आहे का, की मला जर पहिल्या वर्षी बिझनेसमध्ये एक 10% प्रॉफिट झाला, म्हणजे पुढल्या वर्षी पण 10%, त्याच्या पुढल्या वर्षी पण 10% असंच राहिलं पाहिजे का? तर नाही. तर त्याची ग्रोथ किंवा वाढ ही झाली पाहिजे. ठीक आहे, काही कारणं असतील, कमी होईल, जास्त होईल, जे काही असेल. पण बिझनेसचा ग्रोथ तिथे असणं आवश्यक आहे. सो फायनान्शियल व्हायबिलिटी म्हणजे काय, की ओव्हर द पिरियड ऑफ टाईम म्हणजेच काही कालांतराने तुम्ही जो काही व्यवसाय करत असाल, त्याच्यामध्ये तुम्हाला कंटिन्युअस तुम्हाला प्रॉफिट मिळत आहे आणि तो प्रॉफिट हळू-हळू वाढतही आहे. त्याच्यामध्ये ग्रोथ होत आहे. तरच ती फायनान्शियल व्हायबिलिटी तुमच्या व्यवसायाची आहे असं समजली जाते. नुसतं 1 वर्ष बिझनेस केला आणि त्याच्या पुढच्या सगळ्या वर्षात जर लॉस होत असेल, तर आपण कालांतराने तो बिझनेस करू शकणार नाही. सो त्यासाठीच आपल्याला बिझनेस प्लॅन अगोदरपासून करायला हवा सो दॅट आपण ठरवू शकतो, की साधारणतः कुठल्या पिरियड नंतर, कुठल्या साधारणतः वेळेनंतर आपल्याला बिझनेसमध्ये वाढ होणं महत्वाचं आहे. नेक्स्ट, व्हाय शुड यू प्रिपेअर अ बिझनेस प्लॅन? आता हा का करणं गरजेचं आहे? तर बिझनेस प्लॅन इज अ इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजिक टूल फॉर एंटरप्रेन्योर्स. इट हेल्प्स देम टू अचीव्ह बोथ शॉर्ट टर्म अँड लाँग टर्म गोल्स. जे डेफिनेशन मध्ये सांगितलं होतं, की आपल्याला गोल्स काही अचीव्ह करायचे आहेत. आता काय गोल्स असतात? तर समजा आपण आता या वर्षी व्यवसाय सुरू केला. तो एखाद्या रेंटेड प्रिमाइसेस मध्ये आपण सुरू केलेला आहे. तर आपण असं ठरवलेलं असेल, की दर महिन्याला आपल्याला एक्स अमाउंट, एक आपण असं एक्झाम्पल म्हणून धरू, की बाबा आम्हाला सगळा जो काही सेल्स आहे किंवा आपण जे काही सर्व्हिसेस आहेत ते देऊन एक महिन्याला ₹50,000 कमवता आले पाहिजेत. असा जर आपला एखादी छोटासा गोल आपण सुरुवात केली असेल, तर आपल्याला त्याविषयीच्या आवश्यक सगळ्या गोष्टी त्या बिझनेसमध्ये असणं आवश्यक आहे. म्हणून प्लॅन करताना आपण जर संपूर्णपणे प्लॅन केला, तर हाच प्लॅन आपल्याला टूल म्हणून वापरता येतो. आता तुम्ही म्हणाल, टूल कसं असेल?
तर लक्षात घ्या, की अगदी छोट्या-छोट्या गोष्टींसाठी आजकाल आपण घरामध्ये बघतो, की वेगवेगळे मशीन्स आपण वापरत असतो. अगदी कात्री असेल, हे असेल. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या काही कामासाठी अतिशय महत्त्वाच्या असतात. त्याच्याशिवाय आपल्याला त्या टूल्सचा जर वापर नाही केला, तर आपल्याला काही घरातली बेसिक गोष्टी किंवा बेसिक कामं सुद्धा करता येत नाही. त्याचप्रमाणे बिझनेस करताना आपल्याकडे जर असं बिझनेस प्लॅनचं जर स्ट्रॅटेजिक टूल असेल, तर आपल्याला तो करताना किंवा त्यातल्या ॲक्टिव्हिटीज करताना अतिशय सोपं जातं किंवा आपल्याला माहिती असतं, की जे काही आपण कामं करणार आहोत, त्याचे परिणाम किंवा त्याचे पुढे जाऊन गोल्स अचीव्ह करण्यामध्ये आपल्याला कशी मदत होणार आहे. आता बिझनेस प्लॅन कसा दिसतो? इथे एक छोटंसं एक पिक्चर असं आम्ही इथं दिलेलं आहे. वेगवेगळे त्याच्यामध्ये काही शब्द आहेत. या शब्दांचे काही अर्थ जे काही आहेत, ते आपण पुढल्या काही स्लाइड्समध्ये बघणार आहोत. तरीसुद्धा आता बिझनेस प्लॅनमध्ये काय तर तुमचं मिशन, नंतर स्वॉट एनालिसिस, त्याचबरोबर टाईमलाईन, स्ट्रॅटेजी, नंतर बिझनेस प्लॅनमध्ये तुमची टीम काय आहे, हे महत्वाचं आहे. कॉम्पिटिटर कोण आहेत तुमचे, ते अतिशय महत्वाचं असतं. फायनान्स कुठून मिळणार आहे, तुम्ही फायनान्स कसा उभा करणार आहेत आणि पुढे जाऊन तुम्ही मार्केटिंग कसं करणार आहात. हे सगळ्या गोष्टी बिझनेस प्लॅनमध्ये फार महत्वाच्या आहेत. आता आपण स्टेप बाय स्टेप बघूया पुढे. स्टेप 1, डिस्क्राईब द बिझनेस ॲक्टिव्हिटी. आता डिस्क्राईब द बिझनेस ॲक्टिव्हिटी म्हणजे नक्की काय करायचं? आता तुम्ही जसं मगाशी तो कन्फ्युजनचा एक आपण पिक्चर बघितला, त्यामध्ये मनुष्य जर तसं कन्फ्यूज असेल, तर सर्वात पहिल्यांदा आपण बिझनेस प्लॅन लिहिताना काय केलं पाहिजे? सर्वात पहिल्यांदा आयडेंटिफिकेशन ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटी. म्हणजे आपले प्रॉडक्ट असतील, सर्व्हिसेस असतील याप्रमाणे. म्हणजेच काय, तर आपण जे काही आता एज्युकेशन घेतलेलं असेल, आपण एखादी व्होकेशनल ट्रेनिंग घेतलेलं असेल, कोर्स केलेला असेल, तर त्यालाच अनुसरून जर समजा आपण बिझनेस करणार असू, तर आपल्याला बिझनेस ॲक्टिव्हिटी त्यामध्ये पहिल्यांदा फायनलाईज करणं फार महत्वाचं आहे. अगदी सर्वात सोपं उदाहरण आपण समजा हेअर कटिंग सलूनचं घेतलं. तर सलूनमध्ये आपण गेल्यानंतर तिथं तुम्ही बघत असाल, तर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात. मेन्स सलूनला हेअर कटिंग आहे, दाढीचं आहे किंवा काही त्यांच्या ह्याच्यामध्ये फेशियल्स वगैरे अशा वेगवेगळ्या सर्व्हिसेस त्यांच्याद्वारे दिल्या जातात. पासवर्ड सांग मला. थांब. तर आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, की आपली बिझनेस ॲक्टिव्हिटी म्हणजे आपण कुठले प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस देणार आहोत, हे फार महत्वाचं आहे. म्हणजेच समजा आता मी असं जर ठरवलं, की मला एखादी छोटंसं स्नॅक सेंटर काढायचं आहे. माझ्याकडं मी केटरिंगचा छोटा कोर्स केलेला आहे. मला माहिती आहे कसं करायचं आहे सगळं. तर जर मी स्नॅक सेंटर काढायचं ठरवलं, तर मी नक्की काय तिथं ठेवलं पाहिजे? नाश्ता ठेवलं पाहिजे, दुपारी लोकांना जेवण ठेवलं पाहिजे, का काही पर्टिक्युलर संध्याकाळी जसं आपण बघतो, की भेळ, पाणीपुरी, वडापाव अशा काही गोष्टी आहेत, याच गोष्टी ठेवल्या पाहिजेत. या पद्धतीने मला विचार करून माझे प्रॉडक्ट आणि मी जे काही सर्व्हिसेस ऑफर करणार आहे, ते आपल्याला लिहायला पाहिजेत सुरुवातीला. सो तुम्ही जो कुठला व्यवसाय करणार असाल, त्या ॲक्टिव्हिटी ही तिथे लिहायला पाहिजे. ठीक आहे? एक. पॉइंट नंबर 2, सुटेबल नेम फॉर युअर बिझनेस. हे फार महत्वाचं आहे कारण की आपण थोडासा विचार करून जर व्यवसायाचं नाव ठेवलं, तर आपल्याला लक्षात येतं, की त्याचं पुढे जाऊन आपल्याला जर काही कंपनीमध्ये किंवा पुढे जाऊन काही एखादी आपल्याला फ्रँचायझी वगैरे द्यायची असेल, तर याच्यासाठी आपल्याला त्याचा वापर करता येतो. तुम्ही आता बघत असाल वेगवेगळे ब्रँड्स, वेगवेगळे हे अतिशय काही-काही ठिकाणी छोट्याशा ह्याच्यातून सुरू झाले होते. सो त्याप्रमाणे आपल्या व्यवसायाचं नाव हे थोडंसं कॅची असणं गरजेचं आहे. लोकांना लगेच अपील व्हावं अशा पद्धतीचं असावं. सो दॅट आपल्या जे काही बिझनेस आहे हे त्या ॲक्टिव्हिटीनुसार थोडंसं नाव आपण ठेवायला हरकत नाही. त्याच्या पुढची आणि महत्त्वाची गोष्ट, लिस्टिंग ऑफ नेम एंड डिटेल्स ऑफ की टीम मेंबर्स. आता हे लिस्टिंग करायचं म्हणजे काय? तर आपल्या व्यवसायामध्ये जे कोणी आपल्या बरोबर काम करणारे आहेत. मग ते तुमचे पार्टनर असतील, तुम्ही स्वतः आहात. त्याचबरोबर तुमच्याकडे समजा काही कारागीर, एम्प्लॉईज काही काम करत असतील, तर त्यांच्या विषयीचं डिटेल्स
आपल्याला लिहायला पाहिजे. डिटेल्स म्हणजे काय? आता समजा तुम्ही स्वतः व्यवसाय सुरू करू इच्छिताय. मग त्या व्यवसायामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर समजा आपण टेलर आहोत, तर टेलरिंगचा आपण काही कोर्स केलेला आहे किंवा आपल्याकडे एक्सपिरियन्स आहे. टेलरिंगमध्ये तुम्ही काही टेलरच्या दुकानामध्ये किंवा एखाद्या वर्कशॉपमध्ये काम केलेलं आहे. असे जे काही तुमचे डिटेल्स आहेत, ते तिथे लिस्ट आउट करणं फार गरजेचं आहे. त्या कागद पेननी तुम्ही लिहू शकताय. प्रत्येक व्यक्तीचं नाव, त्याचं एज काय आहे, त्याचं एज्युकेशन काय झालेलं आहे. एज्युकेशनच्या पुढे साधारणतः एक्सपिरियन्स किती आहे. समजा काही ट्रेनिंग कोर्स केलेला आहे, तर कोर्स केलेचा आहे, त्या कोर्सचं सर्टिफिकेट आहे की नाही, हे सगळं लिहिणं महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, तुम्ही जर आज आता सपोज मी तुम्हाला सांगितलं, की मला उत्कृष्ट दर्जाचं शिवणकाम येतं, टेलरिंग येतं. कोण भरोसा करणार आहे? कोणीही करणार नाही. एक मला करून दाखवावं लागेल, नाहीतर माझ्याकडं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तर ती सर्टिफिकेटची जी काही कॉपी असेल, ती सुद्धा आपण लिहायला तिथे हरकत नाही, की आपल्याला ह्या एखाद्या चांगल्या इन्स्टिट्यूशन कडून कोर्स केल्याची आपल्याकडं सर्टिफिकेट आहे. असं तिथे आपण लिस्टिंग करताना लिहू शकतो. आता हे लिस्टिंग आपण ज्यावेळेस करतो, ते का करणं महत्वाचं आहे? तर जेणेकरून आपल्याला आपल्या टीममध्ये जे कोणी काम करत आहेत, इव्हन आपल्या स्वतःच्या क्वालिटीज काय आहेत, हे आपल्याला कळतं. आपले स्वतःचे टेक्निकल लिमिटेशन्स काय आहेत, हे कळतं. जेणेकरून आपल्याला जर समजा कोणी आणखीन एक एम्प्लॉयी किंवा आपण काम करणार असू त्याच क्वालिटीचं काम करणारा जर एखादी एम्प्लॉयी वगैरे हवा असेल, तर आपल्याला स्वतःला माहिती पाहिजे, की समोरच्याकडे काय-काय क्वालिटीची आपल्याला डिमांड करायची आहे. तर ती आपण रिक्वायरमेंट सुद्धा तिथे देऊ शकतो. नेक्स्ट फायनलायझेशन ऑफ बिझनेस लोकेशन. हे फार, फार महत्त्वाची गोष्ट आहे. आता फायनलायझेशन ऑफ बिझनेस लोकेशन हे बघताना तुम्हाला स्वतःला तिथं लोकेशनला जाऊन व्हिजिट करून तिथे काय मार्केट आहे, कसं आता चालू आहे, हे बघणं आवश्यक आहे. जेणेकरून अगदी छोट्या-छोट्या गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतील. जसं की आता स्नॅक सेंटर आहे. जर आता स्नॅक सेंटर सुरू करायचं आहे, तर आजूबाजूला काय दुकानं आहेत, हे आपल्याला बघणं आवश्यक आहे. समजा शेजारीच जर सिमेंट रिटेलिंगचं दुकान असेल, तर तिथं कसं चालेल आपलं स्नॅक सेंटर? कारण की तिथं सारखी धूळ उडत असणार किंवा काही कन्स्ट्रक्शन वर्क चालू असेल, असं काही असेल, तर याचा आपल्याला विचार करायला पाहिजे. सेम वे ब्युटी पार्लरच्या विषयी असेल. जर समजा आपण ब्युटी पार्लर किंवा असं काही हे करत असू, तर त्यामध्ये आपल्याला प्रिमाइसेस हा व्यवस्थित असणं आवश्यक आहे. आपल्याकडे येणारे जे काही कस्टमर असणार आहे, त्यांना तिथे कम्फर्टेबल वाटलं पाहिजे. हे महत्वाचं आहे. सलूनच्या संदर्भात सुद्धा असंच आहे. समजा आता सलूनमध्ये लोकं येतात आणि शेजारी काहीतरी वेल्डिंगचं किंवा असं एखादी दुकान असेल, तर तिथं किती आवाज असतो. मग तिथं तुमच्या सलूनमध्ये लोक येतील का? किंवा तुम्ही तरी अशा सलूनमध्ये जाल का? तर कोणीही जाणार नाही. अशा ज्या गोष्टी असतात, या आपल्याला बिझनेस लोकेशन फायनलाईज करताना प्राथमिकदृष्ट्या बघायला पाहिजे. नेक्स्ट त्याच्यामध्ये येतं ती म्हणजे बाजारपेठ. म्हणजे आपलं दुकान कुठे आहे? बाजारपेठेत आहे का? लोकं तिथपर्यंत येऊ शकतात का? अगदी छोट्यात छोटं उदाहरण म्हणजे तिथपर्यंत येण्यासाठी व्यवस्थित रस्ता आहे का? कारण की तो जर रस्ता व्यवस्थित नसेल, आता जसं बघता तुम्ही पावसाळ्यातनं वगैरे जर काही बिल्डिंग्स अतिशय छान असतात, शॉपिंग कॉम्प्लेक्स असतात, पण समोर त्यांचा रस्ता खणलेला असतो किंवा त्या रस्त्यावरती चिखल झालेला असतो. अशी जर गोष्ट असेल, तर तिथं लोकं जाऊ शकणार नाहीत. त्यामुळं अतिशय महत्त्वाची गोष्ट, की त्या प्रिमाइसेस पर्यंत येण्यासाठी व्यवस्थित मार्ग असावा, रस्ता असावा आणि तिथपर्यंत लोकांना सहजरित्या पोहोचता यावं. नेक्स्ट अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा जसं की इलेक्ट्रिसिटी असेल, पाण्याची सुविधा असेल, तर ह्या तिथं कंटिन्युअस बेसिसवर आहेत की नाही, हे तुम्ही तो प्रिमाइसेस रेंटवर किंवा विकत घेण्याच्या अगोदर विचार करणं महत्त्वाचं आहे. याचप्रमाणे समजा कोणी मॅन्युफॅक्चरिंग युनिट जर सुरू करत असेल, तर मी आपल्याला एक एक्सपिरियन्स सांगू इच्छितो. आमच्याकडे एक उद्योजक आले होते आपल्यासारखेच आणि त्यांचा ॲक्चुअली बिझनेस सुरू झालेला होता. त्यांनी जागा ॲक्चुअली स्वस्तात मिळते म्हणून मॅन्युफॅक्चरिंग युनिट घेतलं. पण त्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटपर्यंत जाण्यासाठी मोठा टेम्पो जो असतो आपल्या कडे आपण बघतो मार्केटमध्ये, तो काय तिथपर्यंत जाऊ शकत नव्हता. छोटासा टेम्पो किंवा थ्री व्हीलर जे टेम्पो असतात, तेवढेच तिथपर्यंत जाऊ शकत होते.
तर त्यांचा त्रास काय होता, की त्यांच्याकडे ऑर्डर मोठ्या मिळाल्या त्यांना कंपन्यांकडून. पण मोठा ट्रक त्यांच्या दुकानापर्यंत येऊ शकत नसल्यामुळे त्यांना रॉ मटेरियल वगैरे थोडं लांब उतरून घ्यावं लागायचं. तिथून ते छोट्या टेम्पोतून भरून तो टेम्पो 4-5 फेऱ्या मारून ते सगळं सामान आणून देणार आणि हीच प्रक्रिया त्यांना सामान पोहोचवण्यासाठी पण करावी लागत होती. यामुळं त्यांचा वेळ तर वाया जायचा, प्लस त्यांना एक्स्ट्रा लेबर लागायचं, तो टेम्पोचा खर्च यायचा आणि कधी-कधी त्याच्यामुळं त्यांचं संपूर्ण काम संपेस्तोवर उशीर पण व्हायचा. जेणेकरून लेबरला तुम्हाला जास्त पेमेंट करावं लागायचं. त्यामुळं बिझनेस लोकेशन फायनलाईज करताना अतिशय आपल्याला लक्षपूर्वक हे पहिल्यांदा फायनलाईज करायला हवं. आता एनालिसिस ऑफ इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी हे एक फार महत्वाचं आहे, की आपल्याकडे किती पैसा असणार आहे आणि त्यातून आपण हा जो काही पैसा आपल्या व्यवसायामध्ये कसा इन्व्हेस्ट करणार आहोत. तर हे कुठं कळणार आहे? तर आपल्या बिझनेस प्लॅनमध्ये कळणार आहे. आपण हा जो शेवटचा पॉइंट आहे, हा पॉइंट आता पुढच्या स्लाइड्समध्ये बघू. मी ह्या पॉइंटवर परत एकदा आपल्याला एक्सप्लेन करेन. नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग काय? तर स्टडी द कॉम्पिटिशन अँड मार्केट. आता इथे आम्ही एक टेम्पलेट ही एक तयार केलेली आहे. आमच्याकडे जे उद्योजक आले त्यांनी आम्हाला काही प्रश्न विचारले होते, की आम्ही कसं करू कॉम्पिटिशनची स्टडी किंवा मार्केटची स्टडी कसं करायचं? तर या संदर्भात आम्ही अशा 3 टेम्पलेट आम्ही तयार केल्या. एक कॉम्पिटिशन स्टडीच्या संदर्भात आहे, दुसरी टार्गेटेड ग्रुप ऑफ कस्टमर्सची आहे आणि तिसरी प्राइस आणि प्रॉडक्ट लिस्टिंगच्या बाबतीतली आहे. तर आपण पहिल्यांदा कॉम्पिटिशनच्या बाबतीत बघू. आता जर तुम्ही बघाल, तर इथे आम्ही त्यातले काही स्क्रीनशॉट इथे दिलेले आहेत. असे काही क्वेशन्स असतात कॉम्पिटिशनच्या बाबतीत. तर पहिल्यांदा आपल्याला मार्केटमध्ये तिथे तुम्ही जिथे कुठे व्यवसाय करणार आहात, त्याच्या आजूबाजूला तुमचे कॉम्पिटिटर कोण आहेत, हे बघणं गरजेचं आहे. आता कॉम्पिटिटर बघायचे म्हणजे काय आहे, तर ते किती वर्ष झाले तिथे काम करतायत, त्यांचं लोकेशन कसं आहे, ते कोणाला सर्व्ह करत आहेत, हे फार महत्वाचं आहे. नेक्स्ट ते सेलिंग पॉइंट काय आहे? त्याचबरोबर त्यांचे स्ट्रेंथ आणि विकनेसेस. आपण जो स्वॉट एनालिसिस शब्द बघितला होता, तर त्याचप्रमाणे स्ट्रेंथ आणि विकनेसेस हे त्यातले 2 गोष्टी आहेत. तर हे कसे आपण बघायचे? कसं चेक करायचं? तर आपण कॉम्पिटिटरच्या इथे जाऊन व्हिजिट करून त्यांच्याबद्दल माहिती गोळा करणं आवश्यक आहे. आता कॉम्पिटिटर विषयी मी तुम्हाला सांगतो. एक ब्युटी पार्लर साठीच आमच्याकडं एक लेडी अप्रोच झाल्या होत्या. त्यांना नवीन त्यांचं ब्युटी पार्लर रेंटेड प्रिमाइसेसमध्ये सुरू करायचं होतं. आम्ही तिथे जागा बघण्यासाठी त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. त्यामुळे आम्ही तिथं गेलो. त्यांनी जी काही जागा घेणार होते, तर ती फायनलाईज करायची होती. त्यासाठी तिथं त्यांनी आम्हाला बोलवलं होतं. आम्ही जेव्हा तिथं गेलो, तर आम्हाला थोडंसं आश्चर्य वाटलं. कारण की त्यांनी ज्या कॉम्प्लेक्समध्ये ती जागा घेतली होती त्या बिल्डिंगमध्ये, त्याच्या आजूबाजूच्या दोन्ही बिल्डिंगमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात सलून आणि ब्युटी पार्लर्स मोठ्या प्रमाणात होते. म्हणजे अक्षरशः दुकानं ही जास्तीत जास्त सलून आणि ब्युटी पार्लरचीच होती. जेव्हा आम्ही त्यांना विचारलं, की हे तुम्ही इथे जी काही जागा घेताय, पण एवढे ऑलरेडी कॉम्पिटिटर्स आहेत. तर त्यांनी आम्हाला सांगितलं, की तिथं जर तुम्ही आजूबाजूला बघितलत, तर मध्यम प्रकारचे सर्व्हिस देणारे, अतिशय हाय क्लास सर्व्हिस देणारे, असे सगळे कॉम्पिटिटर्स तिथं ब्युटी पार्लर आणि मेन्स सलून तिथे अवेलेबल होते. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट काय होती, प्रत्येकाकडे वेटिंग होतं. म्हणजे अगदी आपण म्हणतो ना थोडं हाय क्लास असे सलून्स असतात तर किंवा काही ब्रँडेड सलून्स असतात. तर त्या सलून्समध्ये सुद्धा वेटिंग होतं आणि जे नॉर्मल जस्ट नवीन स्टार्ट केलेले सिंगल ओनर असणारे असे जे सलून्स असतात, तर अशा सलून्सला सुद्धा तिथं वेटिंग होतं. म्हणजे तिथे एवढ्या प्रमाणात डिमांड होती. म्हणून त्यांनी विचार केला, की त्यांनी सुद्धा ब्युटी पार्लर तिथे काढायला चालू शकेल आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त मार्केट तिथं असल्यामुळे तिथं त्याची ओळख निर्माण झाली होती, की इथं ब्युटी पार्लर, सलून याविषयी जास्त दुकानं आहेत. तर याचाही आपल्याला फायदा होतो. का तर तिथे वॉक इन्स वाढतात. त्यामुळे तुम्हाला हे फार महत्वाचं आहे. आता समजा एखाद्याला विचार आला, की आपण स्नॅक सेंटर चालू करावं. तर स्नॅक सेंटर जेव्हा तुम्ही चालू कराल, तुम्ही जिथे कुठे जागा बघत असाल, त्याच्या आजूबाजूला असणारे छोटे रेस्टॉरंट किंवा चायनीज वगैरे रेस्टॉरंट जे काही विकले जातात. अगदी एखादी वडापाव आणि याचा जर स्टॉल जरी असेल, तो सुद्धा तुमचा कॉम्पिटिटर असणार आहे. कारण की तो ते सगळे प्रॉडक्ट विकत आहे. सो आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. कॉम्पिटिटर्स कोण-कोण आहेत त्या भागामध्ये.
त्याच्यानंतर डिफाईन प्रॉडक्ट अँड सर्व्हिसेस. तर आता ही एक टेम्प्लेट आहे. जसं मगाशी मी म्हणालो, की तुम्हाला तुमचे जे काही प्रॉडक्ट्स असतील किंवा तुम्ही जी काही सर्व्हिस देणार असाल, ती लिस्ट करायला हवी. आता ही लिस्ट का करायची असते? तर एक फार महत्त्वाची गोष्ट असते, की तुम्ही जिथे कुठे व्यवसाय करत असाल, तिथे जे काही तुमचे कस्टमर असतील, त्या कस्टमर्सना तुमच्याकडच्या सर्व्हिसेस काय आहेत, हे माहिती असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर कस्टमर्सना काय-काय हवं आहे, त्याप्रमाणे प्रायोरिटीने तुम्ही सर्व्हिसेस दिल्या पाहिजेत. मी तुम्हा सगळ्यांना सांगतो, तुम्ही सगळ्यांनी लॉन्ड्री व्यवसाय हा बघितला असेल. तिथे जाऊन तुम्ही ज्यावेळेस बघता, तिथे त्यांनी प्राइस लिस्ट त्यांची ठेवलेली असते. तर लॉन्ड्रीमध्ये सर्वात पहिल्यांदा ते लिहितात किंवा सर्वात पहिल्यांदा त्यांच्या प्राइसच्या ह्याच्यामध्ये तर काय असतं, तर आयर्न किंवा प्रेस करून देणं. तर ही जी माहिती का ते पहिले देतात, कारण की मॅक्सिमम लोकांची गरज असते. ठीक आहे, कपडे धुणे किंवा ते ड्राय क्लीन करणे ह्या सुद्धा सर्व्हिसेस लोकांना आवश्यक असतात. पण मॅक्सिमम आणि इमिडिएटली हवी असते ती म्हणजे त्यांचे कपडे प्रेस किंवा आयर्न करून देण्यासाठीचे. तर हे फार महत्वाचं आहे, की तुम्ही तुमचे प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस काय-काय देणार आहात त्याची लिस्ट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि त्याचं प्राइसिंग सुद्धा आपल्याला करणं आवश्यक आहे. सुरुवातीपासून थोडं प्राइसवरती आपल्याला विचार करायला पाहिजे. अन्यथा असं होईल, की मार्केटमध्ये एक तर सर्वात कमी प्राइस आपली असेल आणि त्यामुळे आपल्याला पुढे जाऊन त्याचा लॉस होऊ शकतो किंवा मार्केटमध्ये सर्वात जास्त जरी आपली प्राइस राहिली, तरी सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतात. कारण की आपल्याला तेथे डिफाईन करावं लागेल, की का आपली पर्टिक्युलर प्राइस जास्त आहे किंवा का आपण सर्वात कमी देत आहोत. या गोष्टी आपल्याला सांगाव्या लागतील. आता एस्टिमेट सेल्स हा शब्द थोडासा एस्टिमेट सेल्स ही प्रोसेस किंवा हा शब्द जरा तुम्हाला अवघड वाटेल. की बाबा आम्ही बिझनेस तर आता सुरू करायचा विचार करतोय. आम्ही सेल कसं काय एस्टिमेट करणार? तर लक्षात घ्या, की तुम्ही ज्यावेळेस बिझनेस प्लॅन लिहायला घ्याल, तुम्ही हे जे काही स्टेप्स आत्ता बघितल्या, या स्टेप्स कराल. तर कॉम्पिटिशन स्टडी असेल तुमच्या जवळ किंवा तुम्ही तुमचा जो काही प्रॉडक्ट असतील त्याची लिस्टिंग केलेली असेल, तर त्याच्यानुसार अंदाजे तुम्ही थोडासा सेल जो काही आहे, तो एस्टिमेट नक्की करू शकाल. की बाबा तिथं मार्केट कसं आहे, लोकं त्या दुकानातनं वगैरे कशी येतायत कॉम्पिटिटरकडं, मग माझ्याकडे किती लोकं येतील, कुठल्या प्रकारचं मटेरियल ते आता म्हणजे किंवा जे काही प्रॉडक्ट्स आहेत ते बाय करत आहेत, हे आपण विचार करून घेऊ शकतो आणि त्याप्रमाणे आपली लिस्टिंग जी आहे ती करू शकतो. जसं की समजा आता हे दाखवताना आम्ही एक्झाम्पल घेतलेले एकाला छोटंसं कपड्याचं दुकान सुरू करायचं आहे. तर त्यासाठी त्यांनी काय केलं, तर ड्रेस मटेरियल, शर्ट्स, ट्राउझर्स आणि साडीज अशा तिथं ठेवलेल्या आहेत. मग त्याच्या क्वांटिटी त्यांनी लिहिल्या, की कितीपर्यंत किती विकू शकेल, कुठल्या महिन्यात किती विकू शकेल, हे थोडंसं तिथं एस्टिमेटेड सेल्स हा दिलेला आहे. जेणेकरून 3 महिन्यामध्ये आपण जर बघितलं, तर टोटल साधारणतः त्याचा काय सेल्स होऊ शकतो, हेही त्यांनी तिथं दिलेलं आहे. तर या पद्धतीने आपल्याला थोडंसं एस्टिमेशन काढणं महत्वाचं आहे. जेणेकरून आपण येणाऱ्या काळामध्ये जो काही आपल्याला स्टॉक लागणार आहे, समजा काही आपल्याला सर्व्हिसेस देताना काही स्किल्स अक्वायर करावे लागतील किंवा काही मशिनरी लागेल, तर ती आपल्याकडे असणं आवश्यक आहे. तर आपण हे एस्टिमेट केलेले सेल्स जे असतील, ते आपण विचारात घेऊ शकतो आणि पुढे जाऊन त्या कसे पुढे आपल्याला अचीव्ह करता येतील याचा विचार करू शकतो. आता जसं आपण सेल एस्टिमेट केलेला आहे, त्याचप्रमाणे आपल्याला येणारा खर्च म्हणजे आपल्याला येणारा जी काही कॉस्ट आहे, ती सुद्धा आपल्याला एस्टिमेट करायला पाहिजे. मग सर्वात पहिल्यांदा कुठली कॉस्ट एस्टिमेट करायची? तर अगदी सुरुवातीला स्टार्टअप कॉस्ट हा शब्द थोडासा तुम्हाला वेगळा वाटतो. तर आता ह्याच्यामध्ये काय असतं नक्की? तर तुम्ही जर व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आपल्याला लायसन्सेस किंवा रजिस्ट्रेशनची आवश्यकता असते. अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे आपल्याला शॉप ॲक्ट घ्यावं लागतं किंवा ग्रामपंचायत ऑफिस असेल आपल्या इथं, तर ग्रामपंचायत ऑफिसची एन-ओ-सी घ्यावी लागते. म्हणजेच काय एंटिटी इन्कॉर्पोरेशन एक्सपेन्सेस हे जे दिलेले आहेत. कंपनी फॉर्मेशन करायचं आहे, पार्टनरशिप डीड करायची आहे. या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला पैसे खर्च करावे लागतात सुरुवातीला. शासनाच्या फी भरायची असते. तर त्यासाठी आपल्याला हे पैसे द्यावे लागतात. त्याचबरोबर आपण
काही तिथं प्रमोशन करणार आहोत. आता तुम्हाला माहिती असेल, समजा आपण ब्युटी पार्लर, स्नॅक सेंटर काही चालू करायचं असेल, तर आपण ओपनिंग करतो त्याचं. ओपनिंग करतो म्हणजे काय, तर तिथं एखादी जवळपासचे जे काही प्रसिद्ध व्यक्ती वगैरे असेल, त्याला आपण बोलवतो किंवा आपल्याकडील तिथे आपण मित्रमंडळी असतील, त्यांना आपण बोलवतो. त्याचं छोटंसं एक फंक्शन ऑर्गनाइज करतो. तिथं आपण काय तुम्ही बघितलं असेल, म्हणजे केकचे शॉप ओपन होतात किंवा काही सलोन्स असतील, हे असतील. त्याच्यावर त्या दिवशी आपण थोडंसं तिथं डेकोरेशन करतो किंवा काही छोटी-मोठी पूजा करतो, हे करतो. तर त्याच्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी खर्च येतो. तर असा जो काही तो कार्यक्रम करायचा खर्च असेल किंवा त्या कार्यक्रमाच्या अगोदर आपण काही ब्रोशर्स वाटलेले असतील, काही डिझाइन करून घेतलेले असेल, WhatsApp मेसेज आपण डिझाइन करून घेतो. तर असे जे काही खर्च होतात, ते खर्च आपल्याला लक्षात घेऊन तिथे आपल्या बिझनेस प्लॅनमध्ये अगोदर लिहायला हवेत. नेक्स्ट त्याच्यानंतर काही पॅन कार्ड. आता पॅन कार्ड आपल्याला माहिती असेल, इन्कम टॅक्सच्यासाठी आपल्या सगळ्यांना पॅन नंबर घेणं आवश्यक आहे. तर त्याचं ॲप्लिकेशन असेल किंवा आपण जी बद्दल ऐकत असाल, जर आपल्या व्यवसायासाठी जी लागत असेल किंवा आपला व्यवसाय फूडचा असेल समजा, तर त्यासाठी एफ-एस-एस-आय आपल्याला लागू शकतं. तर जे काही रजिस्ट्रेशन्स आपल्याला करायचे आहेत, ते सर्व त्या स्टार्टअप कॉस्टमध्ये येणार आहेत. आता तुम्ही म्हणाल, की ह्याची माहिती कुठून मिळेल, कशी मिळेल? तर तुम्हाला मी हेही सांगू इच्छितो, आपण जर आमच्या वेबसाईटवर व्हिजिट केलत, तर तिथे तुम्हाला शॉप ॲक्टच्या संदर्भातले किती खर्च आहे, एफ-एस-एस-आय काढून देण्यासाठी किती खर्च आहे, या सर्व्हिसेस सुद्धा तिथे तुम्हाला दिसतील. त्याच्या व्यतिरिक्त आपण Googleवरती जरी टाइप केलं, तरी सुद्धा तुम्हाला वेगवेगळे सर्व्हिस प्रोव्हायडर काय-काय चार्जेस करतात किंवा किती चार्जेस पडतात, हे तिथं तुम्हाला चौकशी दरम्यान कळू शकेल. त्याच्या पुढची स्टेप आहे पर्चेस ऑफ मशिनरी. आता आपण पुढे जाऊन मशिनरी घेणार आहोत. त्यामुळं बिझनेस प्लॅनमध्ये त्याविषयी ज्या काही मशिनरी आहेत त्यांचं नाव, ते किती आपल्याला क्वांटिटी लागणार आहे ते आणि त्याचबरोबर त्याची असणारी प्राइस ही लिहिणं महत्वाची आहे. पर्चेस ऑफ व्हेइकल्स. आता इथं हा मुद्दा जो आहे तो थोडासा वेगळा केलाय. समजा एखाद्याला वाटलं, की बाबा मला ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करायचा आहे. ज्याच्यामध्ये टेम्पो किंवा थ्री व्हीलर टेम्पो अशा काही व्हेइकल घेऊन त्यांना ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू करायचा आहे. तर अशा लोकांसाठी मशिनरी काय असणार आहे? त्यांचं स्वतःचं ते वाहनच असणार आहे. म्हणून व्हेइकल आपण वेगळी धरलेली आहे. याच्या व्यतिरिक्त समजा तुम्ही Ola, Uber यांच्याबरोबर टाय करून किंवा ऑनलाईन ज्या ट्रान्सपोर्ट पुरवणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्याबरोबर टाय करून तुम्ही जर टॅक्सी वगैरे चालवणार असाल, तर त्यासाठी सुद्धा आपल्याला एस्टिमेट करणं आवश्यक आहे. किती साधारणतः टॅक्सीचा कॉस्ट आहे, आपल्याला काय-काय खर्च त्याच्यामध्ये येणार आहेत, ते तिथं लिहिणं आवश्यक आहे. नेक्स्ट बिझनेस करत असताना फर्निचर म्हणजे आपल्या मग ऑफिसमधलं असेल किंवा आपल्या वर्कशॉपमध्ये एखादी फर्निचरची आवश्यकता असेल, तर ती सुद्धा आपल्याला तिथे नोंद करायला हवं. त्याच्यानंतर कॉन्टिंजन्सीज, डिपॉझिट एंड वर्किंग कॅपिटल. आता कॉन्टिंजन्सीज म्हणजे काय? काही अशा शक्यता असतात, की काही आपल्याला सडन एक्सपेन्सेस कदाचित लागू शकतात. तर त्याप्रमाणे आपण तिथे कॉन्टिंजन्सीजचे एक्सपेन्सेस आपण घेतले पाहिजेत. डिपॉझिट, डिपॉझिट म्हणजे काय? तर लक्षात घ्या. आता तुम्ही जर व्यवसाय रेंटेड प्रिमाइसेसमध्ये करायचा असेल, तर तिथं तुम्हाला डिपॉझिट द्यावं लागतं किंवा तुम्ही इलेक्ट्रिसिटी कंपनीकडे गेलात आणि त्यांच्याकडून तिथं जर मीटर तुम्हाला घ्यायचं असेल, त्यांना डिपॉझिट द्यावं लागतं. तर हे जे काही डिपॉझिट तुम्हाला भरायचं आहे, तर ते डिपॉझिट किती असू शकतं, हे इथं आपल्याला नमूद करायचं आहे. वर्किंग कॅपिटल. आता वेगवेगळे एक्सपेन्सेस असतात. जसं की आपण रॉ मटेरियल परचेस करतो किंवा आपल्याकडे काही लोकांची उधारी असणार आहे. काही कस्टमर्स असे असू शकतात, की जे उधारीवरती आपल्याकडून मटेरियल घेऊन जातील. तर अशा ह्याच्यात आपला जो काही पैसा आपल्याला अडकणार आहे आणि तो पैसा त्यावेळेस तिथे गुंतला गेलेला असल्यामुळे आपल्याला इतर एक्सपेन्सेस म्हणजे जे काही डे टू डे आपल्याला एक्सपेन्सेस करायचे असतात, त्या खर्चासाठी आपल्याला पैसे लागतात. मग असं ज्यावेळेस तिथे जे पैसे आपले अडकले जातात आणि इथे आपल्याला खर्च करायला जोपर्यंत आपला सेल होऊन पैसे येत नाहीत, तोपर्यंत आपल्याकडं जी काही गॅप राहते, त्याला आपल्याला वर्किंग कॅपिटल म्हणतात. तर हे एक्सपेन्सेस करण्यासाठी आपल्याला वर्किंग कॅपिटलची आवश्यकता असते. आता मगाशी मी जसं तुम्हाला सांगितलं, की आपल्याला स्टार्टअप कॉस्ट ही आहे. तर त्यामध्ये काही बेसिक कंप्लायन्सेस म्हणजेच कंपल्सरी तुम्हाला काही रजिस्ट्रेशन्स घेणं
आवश्यक असतं बिझनेसमध्ये. तर ते काय आहे बघूया आपण. अगदी बेसिक गोष्टी आहेत. जसं पहिल्यांदा आहे पॅन कार्ड. तुम्ही जर प्रोप्रायटर असाल, तर तुमचं स्वतःचं पॅन कार्ड तुम्हाला काढणं गरजेचं आहे. पार्टनरशिप, एल-एल-पी, कंपनी असं काढलं तर कंपनी, पार्टनरशिप, एल-एल-पी यांच्या नावाने पॅन कार्ड तुम्हाला काढणं आवश्यक असतं. आता रेंट अग्रीमेंट किंवा सेल डीड समजा एखादी जागा जी आहे व्यवसायाची ती तुम्ही रेंटवर घेत असाल किंवा तुम्ही विकत घेतली असेल, तर त्याचं रेंट अग्रीमेंट असणं आवश्यक आहे आणि त्याचप्रमाणे सेल डीड नावाचं जे डॉक्युमेंट असतं ते सुद्धा आपल्याला रजिस्ट्रारकडे रजिस्टर करून घेणं आवश्यक आहे. करंट अकाउंट विथ बँक. आता जी काही बँक आपल्या जवळ असेल, तर त्यांच्या बरोबर आपलं एखादी करंट अकाउंट, मग ती कदाचित कोऑपरेटिव्ह बँक असेल, कदाचित आपल्याला नॅशनलाइज्ड बँक असेल, तिथे तुमचं करंट अकाउंट असणं फार महत्वाचं आहे. करंट अकाउंट म्हणजे तुमच्या व्यवसायासाठी तुम्ही जे काही ट्रान्झॅक्शन्स करणार आहात, ते अकाउंट. हे अकाउंट जेवढं तुम्ही व्यवसाय सुरू केल्यानंतर लवकरात लवकर काढाल, तेवढा तुमचा फायदा होतो. कारण की तुमचे व्यवहार जे काही आहेत, ते त्या करंट अकाउंट मधून जर तुम्ही रूट केले तर तिथे ते व्यवहार दिसतात. तुमचा व्यवसाय किती होतोय हे त्या बँकेला, फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला कळतं. जेणेकरून तुम्हाला तुमचा आपण म्हणतो ना, माझं अकाउंट तयार व्हायला पाहिजे. अकाउंट तयार व्हायला पाहिजे म्हणजे काय नुसतं बँकेत जाऊन अकाउंट ओपन केलं असं नाही. त्यात जर ट्रान्झॅक्शन्स केले तर तुमचा तिथं ट्रॅक रेकॉर्ड तयार होतो, की तुमचं किती ट्रान्झॅक्शन होतोय, किती महिन्याला टर्नओव्हर होत आहे. त्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धत वापरतात का? जीपे वापरत आहात का? किंवा कुठलं ॲप्लिकेशन वापरत आहात का? हे सगळं आपल्याला त्या करंट अकाउंट जर असेल, तर सगळ्या ह्या गोष्टी करता येतात. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे शॉप ॲक्ट और एन-ओ-सी फ्रॉम ग्रामपंचायत, कंपनी फॉर्मेशन, एल-एल-पी अँड पार्टनरशिप फर्म किंवा ओ-पी-सी, वन पर्सन कंपनी ज्याला म्हणतात. तर आपण ज्यावेळेस व्यवसाय सुरू करतो, तर लक्षात घ्या, तुम्ही जर शहरी भागात महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात करत असाल, तर तिथं शॉप ॲक्ट घेणं फार महत्वाचं आहे. पण जर तुमचा जो काही भाग आहे, व्यवसायाची जागा जिथे आहे, तो भाग जर समजा ग्रामपंचायत कार्यालयाअंतर्गत येत असेल, तर तिथे तुम्हाला ग्रामपंचायतकडून एन-ओ-सी घेणं फार महत्वाचं आहे. ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या व्यवसायासाठी आणि तुम्हाला अकाउंट ओपन करायचं आहे, पॅन कार्ड करायचं आहे, या सगळ्यासाठी महत्वाचं आहे आणि पुढे जाऊन लोनसाठी सुद्धा हे फार महत्वाचं आहे. लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो, आत्ता आमच्याकडे असे काही उद्योजक येतात, की 5-5 वर्ष झालीत व्यवसाय सुरू केलाय. पण त्यांनी शॉप ॲक्टच घेतलेलं नसतं. पण त्यांना माहितीच नसतं, की ग्रामपंचायत एन-ओ-सी घ्यायची असते. असं सगळं असल्यामुळे त्यांना पुढे जाऊन अडचणी येतात. त्यामुळे व्यवसाय आपण प्लॅन करत असतानाच ह्या गोष्टीचं लक्षात घेणं गरजेचं आहे, की हे जे काही बेसिक कंप्लायन्सेस आहेत, हे आपण करायलाच पाहिजेत. आता मी जसं मगाशी म्हणालो, की वर्किंग कॅपिटल आपल्याला साधारणतः लागते. आता ही वर्किंग कॅपिटल म्हणजे काय? तर आपण बघू शकता, की आपल्याला व्यवसायात काही एक्सपेन्सेस हे होणारच आहेत. म्हणजे आपण जर एखादी दुकानगाळा रेंटवर घेतला, तर तिथं आपल्याला रेंट देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याचं इलेक्ट्रिसिटीचं एक्सपेन्स जे आहे ते देणं गरजेचं आहे. समजा आपला मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय आहे, तर त्यासाठी किंवा आपल्याकडे समजा अगदी आपण ट्रेडिंग कशाचं तरी दुकान सुरू केले, खेळण्याच्या वस्तूंचं दुकान सुरू केलेलं आहे. तर तिथं आपल्याला ते मटेरियल हे पर्चेस करायला लागेल. वारंवार आपल्याला ते पर्चेस करावं लागेल. तर रॉ मटेरियल. त्याचबरोबर आपल्याकडे जे कोणी लेबर असतील, त्यांना आपल्याला सॅलरी आणि वेजेस हे द्यायचे गरजेचे असतात. ते द्यावेच लागतात. आता तुम्हाला सांगतो, की असं काही गरज नाही, की आपण अगदीच हाय सॅलरी किंवा वेजेस असणारेच लोकं आपल्या इथं ठेवावे लागतात. समजा आता तुम्ही ठरवलं, की स्नॅक सेंटर सुरू करायचं आणि भाजी निवडणे किंवा ते धान्य निवडणे यासाठी तुम्ही एखादी महिला असतील हे किंवा तिथे एखाद्या लेबरला तुम्ही ठेवलंत. तर त्यांना तुम्ही मंथ एंडला सॅलरी देऊन नाही चालत. कित्येक वेळा ते लोकं असे म्हणतात, की आम्हाला वीक टू वीक बेसिसवर आमचे पैसे हवेत. म्हणजे शनिवारी आम्हाला काही झालं तरी आमचा आठवड्याचा जो काही आम्ही काम केलेलं आहे, तेवढा पगार आम्हाला द्या द्या म्हणून ते लोकं विचारतात. तर असं सुद्धा तुम्हाला काही ठिकाणी करावं लागतं. म्हणून सॅलरी आणि वेजेस हे आपल्याला विचारात घ्यायला पाहिजेत, की आपल्याला किती साधारणतः एम्प्लॉईज लागतील, त्यांना काय सॅलरी द्यावी लागेल, हे महत्वाचं आहे. रिपेअर्स एंड मेंटेनन्स कॉस्ट हेही अतिशय महत्वाचं आहे.
तुम्ही तुमच्याकडे असणारे इक्विपमेंट, मशिनरी याची रिपेअरी आणि मेंटेनन्स करणं फार गरजेचं असतं. जर तुम्ही नाही केलात, तर पुढे जाऊन ते मशीन खराब होऊ शकतं आणि त्याचा तुम्हाला जास्त तोटा होणार आहे. कारण की तुम्हाला परत नवीन तिथे काहीतरी मशिनरी ही घ्यावी लागेल. सो हे लक्षात घ्या, जे काही रिपेअर्स एंड मेंटेनन्स होणार आहे, त्याची कॉस्ट किती येणार असेल, ती जी काही असेल, ती आपल्या बिझनेस प्लॅनमध्ये लिहायलाच पाहिजे. नेक्स्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. मगाशी मी रेंट विषयी सांगितलं. तसंच टेलिफोन एक्सपेन्सेस. आजकाल तुम्ही बघा, की तुम्हा सगळ्यांना इव्हन आत्ता सुद्धा तुम्ही तुमच्या मोबाईलवरून लॉग इन झालेला आहात. म्हणजेच तुम्ही इंटरनेट वापरताय. तर इंटरनेटसाठी तुम्हाला खर्च आहे. तर हा जो काही टेलिफोनचा एक्सपेन्स आहे, तो महिन्याला किती होणार आहे? ऑर्डर बुकिंगसाठी टेलिफोनचा वापर होणार आहे. त्याचबरोबर आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींसाठी मोबाईलचा आज वापर होतो. आपण बघतो, की WhatsAppवरती ईमेलवरती आपण बिलं पाठवू शकतो, मटेरियलच्या रिसिट पाठवू शकतो. आपण जी काही ऑर्डर आहे कस्टमरची, ती सुद्धा आपण WhatsApp आणि ह्याच्यावरून रिसीव्ह करू शकतो. तर अशा सगळ्यासाठी आपल्याला मोबाईलचा वापर होतो. तर त्यासाठी त्याचा रिचार्ज करणं किंवा हे फार महत्त्वाचं असतं आणि तो एक्सपेन्स किती होणार आहे, हे सुद्धा आपण बिझनेस प्लॅनमध्ये लिहायला हवं. तुम्ही म्हणाल एवढंसं कशाला लिहायचंय? काय मी 3 महिन्याचा प्लॅन घेतला, ₹800 भरले. अहो, पण जर तुम्ही 3 महिने ₹800 एक्सपेन्स करणार आहात, तर महिन्याला किती झाले ते? तर या पद्धतीने आपल्याला तिथे लिहिणं आवश्यक आहे. प्रत्येक रुपयाचा तिथे आपल्याला एस्टिमेटेड कॉस्ट ही घेणं आवश्यक आहे. नंतर त्याच्यापुढे काही ऑफिस एक्सपेन्सेस असतात. बघा आता आपल्याकडे एम्प्लॉईज काम करतायत, तर त्यांना काहीतरी छोट्या-छोट्या गोष्टींची गरज असते. जसं स्टेशनरी झालं किंवा आपण जर विचार केला तर तिथं ऑफिसमध्ये काही प्रिंटआउट्स वगैरे काढत असू किंवा काही झेरॉक्स काढत असू, काही मग आपण नोटबुक्स वगैरे मेंटेन करत असू, तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला तिथं एक्सपेन्सेस येणार आहे. तर ते सुद्धा आपण आवश्यक आहे की त्याची नोंद ठेवायला पाहिजे. सेलिंग अँड ट्रान्सपोर्टेशन एक्सपेन्सेस. आता सेलिंग अँड ट्रान्सपोर्टेशन एक्सपेन्सेस म्हणजे काय? तर फार महत्त्वाची गोष्ट असते, की आपण मार्केटिंग करतो, आपण ॲडव्हर्टाइजमेंट करतो किंवा आपण एखादी मार्केटिंग रिप्रेझेंटेटिव्ह असेल, एखादी मार्केटिंग एजन्सी असेल, त्यांना काम दिलेलं असेल. असं ज्यावेळेस असेल, असा विचार करत असू, तर ते सगळे एक्सपेन्सेस आपल्याला सेलिंगमध्ये घेणं आवश्यक आहे. कारण की सेल्स होण्यासाठी आपण हे सगळे प्रयत्न करतोय. ॲडव्हर्टाइजमेंट, मार्केटिंग आपण का करतो? आता समजा आपण बघतोय की आता हा इथून पुढचा काही काळ जो आहे, तो आपल्याकडे सणासुदीचा काळ आहे. म्हणजे आता हे श्रावण महिना झाला, नंतर काय गोपाळक आला, नंतर काय गणपती. तर याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टींना, वेगवेगळ्या गोष्टींना डिमांड असते. मग ते खाण्याचे पदार्थ असू दे, डिझायनिंग किंवा डेकोरेशनचं मटेरियल असेल, असे काही गोष्टी असतात की ज्या सीझनल म्हणजे आपण बघतो की आता आठवड्याभरात रक्षाबंधनचं हे आहे. तर असं काही आपण तिथं विकणार असू, तर आपल्याला त्याच्यासाठी काही मार्केटिंग करावी लागेल. काही WhatsApp मेसेजेस करावे लागतील, कुठं Facebookवरती मेसेजेस करावे लागतील किंवा तुम्हाला काही लिफलेट वाटावे लागतील, एखादी बॅनर लावावा लागेल दुकानाच्या बाहेर. तर अशा ज्या काही गोष्टी तुम्ही विचार करणार असाल, तर ते सर्व एक्सपेन्सेस सेलिंग एंड ट्रान्सपोर्टेशनमध्ये आपल्याला घेणं आवश्यक आहे. ट्रान्सपोर्टेशनचं आता आपल्यालाच माहिती आहे मटेरियल आणायचंय किंवा कच्चा माल पक्का त्याचं तयार केल्यानंतर झालेला पक्का माल जो काही असेल, तो आपल्याला पाठवायचा असेल, तर त्यासाठी जे काही ट्रान्सपोर्टेशन, पोस्टेज आजकाल तुम्ही बघत असाल तर डिलिव्हरी ॲप्स झालेले आहेत तयार. तर तुम्ही फक्त मटेरियल सगळं तयार करा आणि तुमच्या जर ग्राहकापर्यंत पोहोचवायचं असेल, तर त्या डिलिव्हरी ॲपद्वारे त्यांच्याशी कनेक्ट होऊन तुम्ही पोहोचवू शकताय. पण त्यांना सुद्धा तुम्हाला काही पेमेंट करावं लागणार आहे. तर त्याचाही तुम्ही विचार करू शकता. आता इंटरेस्ट ऑन टर्म लोन एंड सी मी इथे जरा टर्म लोन आणि सी-सीमध्ये जास्त तुम्हाला हे नाही करणार कन्फ्युजन. लक्षात घ्या, की तुम्ही ज्यावेळेस लोन घ्याल, बँकेकडे जाऊन किंवा एखाद्या एन-बी-एफ-सीकडे जाऊन लोन घ्याल, तर तुम्हाला दर महिन्याला त्याचा ई द्यायचा आहे. त्या ई-एम-आयमध्ये म्हणजे लोनची जी काही अमाउंट आहे तुम्ही घेतलेली त्याचा एक सर्टन पोर्शन आणि त्याच्यावरचा दर महिन्याचा इंटरेस्ट, व्याज हे आपल्याला द्यावं लागतं. आता सी काय असतं तर कॅश क्रेडिट असतं. तर कॅश क्रेडिट जेव्हा आपण घेतो त्यावेळेस आपण ते वर्किंग कॅपिटलसाठी घेत असतो. म्हणजे आपले एक्सपेन्सेस करायचे या महिन्यात समजा आता कॅश क्रेडिट घेतलं तर त्याचे एक्सपेन्सेस आपण त्या कॅश क्रेडिट अकाउंटमधून करायचे. वापरलेल्या पैशावर जे व्याज असतं तिथे बँक व्याज आपल्याला भरायला सांगते. त्याचबरोबर जसं तुमच्याकडे ते पैसे येतील, ते पैसे सुद्धा तुम्हाला भरावे लागतात. असं ते तुम्हाला
कॅश क्रेडिट खेळतं भांडवल जे आहे ते बँकेद्वारे दिलं जातं. आता सोर्सेस ऑफ फंड्स म्हणजेच काय, तर आपला सगळ्या व्यवसायाचा आपण एवढं सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. आपल्याला कळलं की आपल्याला किती पैशांची गरज आहे. हे सुद्धा आपल्याला कळतं की आपल्याला मशिनरी किंवा व्हेइकल किंवा फर्निचर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला वन टाइम सिंगल टाइम तो खर्च आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला दर महिन्याला इलेक्ट्रिसिटी बिल किंवा आपल्याला रेंट द्यायचं आहे, सॅलरी द्यायची आहे, हे पण खर्च आहे. तर आपण हे सगळं एस्टिमेट केलेलं आहे. पण मग आता हे पैसे आणायचे कुठून? सर्वात सोपा आणि पहिला मार्ग कुठला? तर स्वतःचं ओन कॅपिटल तुमच्या खिशात. म्हणजेच काय, तुमच्याकडे स्वतःकडे बँकेच्या अकाउंटमध्ये तुमच्या खिशामध्ये किती पैसे आहेत, हे ज्यावेळेस तुम्ही बघाल त्याप्रमाणे तुम्ही विचार करू शकाल. समजा ते कमी पडतायत, ते पैसे कमी पडतायत तुमच्या व्यवसायामध्ये, मग तुम्ही काय करू शकता? तुमचे फ्रेंड्स, फॅमिली यांच्याकडून लोन घेऊ शकताय. आणि तिसरं म्हणजे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, बँकेकडे किंवा एनबीएफसी कडे जाऊन लोन घेऊ शकताय. आता मला एक गोष्ट इथं सगळ्यांना सांगावीशी वाटते, की आपण ज्यावेळेस असं लोनचा विचार करतो, तर एक साधं मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो. सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला तुमच्या एखाद्या फॅमिली मेंबरमध्ये एखाद्याने विचारलं, की "मला आज एक ₹500 देशील का?" तुम्ही असं कोणीही असू दे, तर त्याला लगेच तुम्ही असं खिशातून पैसे काढून द्याल का? किंवा तुम्हाला कोण काढून देतं का? तर असं कोणीही आपल्याला पैसे खिशातून काढून देत नाहीत लगेच. कोणीही असू दे. आपल्याला ते काय विचारतात, "तुला कशाला पैसे पाहिजेत?" भलेही तुम्ही आजच्या 1 दिवसासाठी वापरत असाल, देणार परत त्यांना सगळं माहिती आहे. अगदी तुम्ही नातं आहे, सगळं आहे. पण तरी सुद्धा आपण हा प्रश्न विचारतो की नाही? तर त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण एखाद्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणजे बँकेकडं किंवा एखाद्या एन-बी-एफ-सीकडे जाऊ, तर ते सुद्धा तुम्हाला असा प्रश्न विचारतील. तर त्यावेळेस त्यांना आपल्याला असा हा बिझनेस प्लॅन जो आहे, तो तिथं असणं आवश्यक आहे. ते त्यांचा एक फॉर्मॅटमध्ये तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे मागतील. तो नंतरचा भाग आहे. पण त्या पैशाचा वापर काय करणार आहोत ते डिस्कशन करण्यासाठी तुमच्याकडं बिझनेस प्लॅन रिटन म्हणजे लेखी डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही त्यांच्या समोर हे सांगूच शकणार नाही, की तुम्हाला कशासाठी पैसे पाहिजेत. हे लक्षात घ्या. याचप्रमाणे अगदी तुमच्या नात्यातले किंवा तुमचे फ्रेंड्स जरी असतील, ते जर पैसे द्यायला तयार असतील, तर त्यांना सुद्धा तुम्हाला सांगावं लागेल ना, की मला मशिनरीसाठी एवढे पैसे घ्यायचे आहेत, सीसीटीव्ही कॅमेरा बसवायचा आहे, मला कॉम्प्युटर घ्यायचा आहे किंवा काय-काय माझं इक्विपमेंट्स घ्यायचे आहेत. तर हे सगळं तुम्ही कसं सांगू शकाल? जर तुम्ही बिझनेस प्लॅन तयार केलेला असेल तर. तो कागदावरती उतरवणं गरजेचं आहे. तुम्ही जर असं म्हणालात, "नाही, नाही, मला सगळं माहिती आहे, माझ्या डोक्यात सगळं फिक्स आहे. माझी आयडिया आहे ब्युटी पार्लर काढायचं आहे, त्याच्यासाठी 1,00,000चं फर्निचर लागतंय. पण नक्की 1,00,000चं कशा-कशाचं लागतं? त्याचे काय-काय त्याच्यात पार्ट येणार आहेत? हे सगळं तुम्हाला इन डिटेल ठेवायला पाहिजे. नुसतं तुम्ही डोक्यात ठेवलेलं असेल, तर त्याचा काहीही उपयोग नाही. तुम्हाला जमेल तसं तुमच्या त्या ह्याच्यामध्ये आपल्याला लिहायला पाहिजे. भलेही तुम्ही स्वच्छ मराठीत लिहा, काही हरकत नाही. पण ते लिहा. त्याचं नंतर काय कसं आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्ट हे न ते करायला तुम्हाला हेल्प आणि सर्व्हिसेस देणारे बरेचसे लोक आहेत. पण तुमचा स्वतःचा बिझनेस प्लॅन हा तिथं तयार पाहिजे. त्याचबरोबर आपण आणखीन कुठून फंड्स आणू शकतो? तर लोन्स अंडर डिफरंट गव्हर्नमेंट स्कीम्स. आता तुम्हाला सुद्धा बऱ्याच वेळा काही-काही वेळेस सांगतात, की ह्या गव्हर्नमेंट स्कीमच्या अंडर तुम्ही लोन घ्या, त्या गव्हर्नमेंट तुम्हाला जे कोणी सांगतायत ते लिहून ठेवा. जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला त्याचा वापर करता येईल किंवा तुम्ही मोबाईलवरती बघितलं असेल, की बाबा एखादी मुद्रासारखी स्कीम आहे, जी बँकांद्वारे आपल्याला लोन मिळतंय. तर ते तुम्ही लिहून ठेवा बिझनेस प्लॅनमध्ये, की बाबा मुद्रासारखी लोन स्कीम आहे, स्टँड अप इंडियासारखी स्कीम आहे, पी स्कीम आहे. तर माझ्या व्यवसायासाठी हे लागू होतात की नाही, हे नंतर बघू. पण तुम्ही तुमच्या बिझनेस प्लॅनमध्ये लिहा, की या सगळ्यातून मला पैसे मिळू शकतात. नेक्स्ट. आता आमच्या वेबसाईटवरती आम्ही एक चेकलिस्ट तयार करून ठेवलेली आहे बिझनेस प्लॅन तयार करण्यासाठी. तर ती चेकलिस्ट तुम्ही इथे खाली जी आमची वेबसाईटची एक लिंक दिलेली आहे, या लिंकवरती जाऊन तुम्ही पूर्णपणे ती डाउनलोड करून वाचू शकताय. ठीक आहे. सो तुम्ही इथं ही लिंक जी आहे, याला एक तर फोटो काढून घ्या किंवा लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. मी 1 मिनिटभर इथं थांबतो आता. या स्लाइडवरती आपण थांबूयात.
मी थोडे वाचूनही दाखवतो. www.deasra.in ऑल फ्री रिसोर्सेस ही लिंक आहे. आता एवढं जे काही आत्तापर्यंत मी सांगितलेलं आहे, तर याच्यामध्ये पुढे जाऊन आपण जर व्यवसाय करू इच्छित असाल आणि आपल्याला वाटलं, की मला यामध्ये देआसराची मदत हवी आहे, तर तुम्ही आम्हाला कनेक्ट होऊ शकताय आणि त्यासाठी तुम्हाला एक अपॉइंटमेंट घ्यावी लागते. तर अपॉइंटमेंट घ्यायची जी काही आहे, तर त्याच्या अगोदर त्याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे, तो तुमचा असणं आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्हाला ही अपॉइंटमेंट मिळत नाही. काय प्री-रिक्विजिट किंवा काय तुम्हाला तयारी करणं आवश्यक आहे? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची बिझनेस आयडिया फायनलाईज पाहिजे. म्हणजे तुम्ही जर आता ब्युटी पार्लर सुरू करायचं असं ठरवलं आहे, त्यावेळेस तुम्ही पुढे विचार करू शकता. नेक्स्ट तुम्हाला त्याविषयी म्हणजेच काय त्यांनी सांगितलं, डू यू हॅव ॲडिक्वेट नॉलेज एंड एक्सपिरियन्स इन द प्रपोज्ड लाईन ऑफ ॲक्टिव्हिटी अँड हॅव यू अंडरगॉन एनी ट्रेनिंग फॉर द सेम? जर समजा तुम्ही त्या व्यवसायाचं ट्रेनिंग घेतलेलं असेल किंवा त्याच्याविषयी नॉलेज असेल, एक्सपिरियन्स असेल, तर नक्कीच तुम्ही हे अपॉइंटमेंट इथे घेऊ शकताय. आता एवढा जो काही आपण बिझनेस प्लॅन केला, तर त्याचे काय बेनिफिट्स असतात? अगदी मी तुम्हाला सारांश आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये सांगणार आहे. तर आपला अगदी छान असं बिझनेस प्लॅन, गुड बिझनेस प्लॅन कधी म्हणता येईल? तर आपली जी काही आयडिया आहे, ती पूर्णपणे त्याच्या मदतीने स्ट्रीमलाईन झालेली असेल. सो दॅट विचार करा, जो सर्वात पहिला पिक्चर आपण बघितलेला होता, कन्फ्यूज एक व्यक्ती होता. तर कन्फ्युजन ते दूर झालेलं असलं पाहिजे. आपल्याला तो रोड मॅप कळला पाहिजे. आपल्या समोर ते रिटर्नमध्ये असल्यामुळं स्ट्रीमलाईन म्हणजे एक व्यवस्थित त्याचे आराखडा तयार झालेला असेल आपल्या आयडियाविषयी. नेक्स्ट आपल्याला त्या बिझनेस प्लॅन मधून काहीतरी डायरेक्शन मिळालं पाहिजे. म्हणजे आपल्या स्टेप्स क्लिअर झाल्या पाहिजेत, की मी पहिल्यांदा काय केलं पाहिजे, नंतर काय केलं पाहिजे, हे आपल्या बिझनेस प्लॅन मधून कळायला पाहिजे. त्याच्यापुढे एन्शुअर्स सिस्टमॅटिक अप्रोच. लक्षात घ्या, कुठलीही गोष्ट आपण सिस्टमॅटिक केली तरच ती जाते. अगदी मी तुम्हा सगळ्यांना एक छोटंसं उदाहरण याच्यावरती देतो, की सिस्टमॅटिक अप्रोच म्हणजे काय? तुम्ही ह्या शब्दाला किंवा असं फार मोठं काही करायचं असं नाही. तुम्ही सगळेजण सायकल शिकला असाल. सायकल शिकताना आपण जोपर्यंत दोन्हीकडचे पायडल्स जे आहेत, ते व्यवस्थित एका सिस्टममध्ये जोपर्यंत फिरवत नाही, तोपर्यंत आपली सायकल पुढे जात नाही. आपण वारंवार पडतो. जेव्हा आपल्याला ते जमतं, तिथून पुढे आपण सायकल अतिशय व्यवस्थित चालवतो. सो सिस्टमॅटिक अप्रोच काय? तर अतिशय छोट्या-छोट्या गोष्टींना सुद्धा सिस्टमॅटिकली जर तुम्ही केलंत, तर तुमचा जो काही अप्रोच आहे, तो सिस्टमॅटिक होईल. हा कधी होईल? तर तुमचा प्लॅन, बिझनेस प्लॅन तुमच्या समोर असेल तर. नेक्स्ट इट एड्स इन प्रोक्युरिंग लोन्स. जसं मी मगाशी म्हणालो, की आपल्याला जर लोन घ्यायचं असेल, तर बिझनेस प्लॅन नुसता उपयोग आहे का? नाही, त्यांना प्रोजेक्ट रिपोर्ट हवा, त्यांना डॉक्युमेंट्स हवे, हे सगळं आहे. पण पहिल्यांदा तुम्हाला ते विचारणार, की तुम्हाला काय व्यवसाय करायचा आहे आणि तुम्ही कसा करणार आहात? तुम्ही जर त्यांच्यासमोर तोंडी सांगत बसलात, तर त्यांना काहीही कळणार नाही. ते म्हणतील, "ठीक आहे, आपण विचार करू." मग आपल्याला हेलपाटे मारावे लागले वगैरे, वगैरे अशा गोष्टी घडतात. असं न करता तुम्ही क्लिअर कट डॉक्युमेंट त्यांच्या समोर ठेवा. मग ते तुम्हाला काही गोष्टी, काही ॲक्शन पॉइंट त्याच्यावरती सांगतील, की नाही तुम्ही ह्याचे कोटेशन घेऊन या, तुम्ही फर्निचरचं कोटेशन घेऊन या, तुम्ही जे काही तुम्हाला व्यवसाय करायचा असेल त्या जागेचं रेंट अग्रीमेंट आम्हाला दाखवा. असं सगळं तुम्हाला किंवा एखादी चेकलिस्ट देतील आणि त्याचा तुम्हाला वापर करून लवकरात लवकर सिस्टमॅटिकली तो प्रोजेक्ट रिपोर्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल. आता ही जी बिझनेस प्लॅनिंगची जी सर्व्हिस आहे, ती आम्ही देतो. जसं मी मगाशी तुम्हाला अपॉइंटमेंट बद्दल सांगितलं. तर याच्यामध्ये आम्ही तो बिझनेस प्लॅन किंवा एक प्रोजेक्ट रिपोर्ट प्रिपरेशन आम्ही तयार करून देतो आणि व्हायबिलिटी असेसमेंट आहे. त्याची कॉस्ट सुद्धा आहे ₹2000 प्लस जी पण त्याही अगोदर ज्यावेळेस आता तुम्ही एखादी कोर्स केलेला आहे आणि तुम्ही प्लॅन करण्याचा जर विचार करत असाल, तर तुम्ही नक्कीच पहिल्यांदा आमच्या वेबसाईटला
व्हिजिट करून बिझनेस प्लॅनिंग काय आहे, सॅम्पल रिपोर्ट त्याच्यामध्ये दिलेला आहे, डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागू शकतात आपल्याला त्याविषयी माहिती दिलेली आहे. ती माहिती जरूर घ्या. सर्व्हिस आहे, सर्व्हिस तुम्हाला मिळेल वगैरे हे सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. आमच्याकडे एक्सपर्ट्स त्याच्या रिलेटेड आहेत. तुम्हाला जसं मी म्हणालो की व्हायबिलिटी असेसमेंट असते म्हणजे काय, तर प्रॉपरली व्हायबिलिटी म्हणजे खरंच आपला प्रॉफिट होऊ शकतो की नाही, या सगळ्या गोष्टींसाठी ही तुम्हाला हेल्प होऊ शकेल आणि ही सर्व्हिस या माध्यमातून तुम्ही सर्व्हिस सुद्धा घेऊ शकताय. त्याचबरोबर तुम्ही जर इथं बघितलं तर आमच्याकडून जर काही मदतीच्या तुमच्या व्यवसायासाठी किंवा नवीन व्यवसाय जर सुरू करायचा असेल त्याच्यासाठी जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर आमच्या इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे 9373035540. त्याचबरोबर आमची वेबसाईट आहे www.deasra.in. तुम्ही या वेबसाईटला जरूर व्हिजिट करा. बऱ्याचशा गोष्टी त्याच्यावरती अवेलेबल आहेत ज्या तुम्हाला सुरुवातीच्या काळात अतिशय महत्वाच्या आहेत आणि त्या तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट तिथून बघू शकताय, डाउनलोड करू शकताय, माहिती घेऊ शकताय. नेक्स्ट team@deasra.co.in. तसंच ट्विटर आणि फेसबुक या दोन्ही वरती सुद्धा आम्ही अवेलेबल आहोत. तुम्ही जर फेसबुक पेज लाईक केलं तर तुम्हाला आत्ता जसा हा प्रोग्राम तुमच्या पुरता चाललेला आहे असे वेगवेगळे प्रोग्राम्स वेगवेगळ्या गोष्टींसाठी होत असतात. ते सुद्धा तुम्हाला फेसबुक पेज वरती लाईव्ह मध्ये बघायला मिळेल. आता आपण क्वेश्चन आन्सर्स घेऊया. मी त्या अगोदर माझं स्क्रीन शेअरिंग थांबवतो. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही जरूर विचारा. आज आपल्याबरोबर मगाशी मानसी मॅमनी इंट्रोड्यूस केलेले आहेत आमचे एक्सपर्ट आहेत मिस्टर सुधीर गिजरे सर. तर ते सुद्धा इथे असल्यामुळे तुम्हाला सर्व तुमच्या प्रश्नांची आता उत्तरं मिळू शकतील. आणि तुम्ही मराठी, हिंदी, इंग्लिश या तिन्ही लँग्वेजेस मध्ये प्रश्न विचारू शकताय. प्लीज गो अहेड. स्वतःला अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. आहे का कोणाचा प्रश्न? सुषमा, तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही पण विचारू शकता. ओके. तो म्हणजे हे कुठले पण कॅन्डिडेट जे आहेत सर, तर ते हे लोनची प्रोसेस करू शकतात का? किंवा असं जर त्यांना बिझनेस करायचा असेल? लोनच्या प्रोसेसच्या अगोदर आपला बिझनेस प्लॅन जो आहे तो आपण तयार केलाय का? मी कुठला बिझनेस करणार आहे, माझे प्रॉडक्ट काय काय आहेत, प्रॉडक्टची रेंज काय आहे, प्रॉडक्टचा टार्गेट ग्रुप कुठला आहे, म्हणजे मिडल क्लास आहे का लोअर क्लास आहे का अप्पर मिडल क्लास आहे, मी कुठे दुकान सुरू करणार आहे किंवा मी घरातनच सुरू करणार आहे. अगदी बरोबर. मी तर म्हणेन की मॉडरेट बिगिनिंग यू विल डेफिनेटली गेट अ सक्सेस. त्यामुळे पहिल्या प्रथम जागाच घेतली पाहिजे असं नाही. कालच मी एका म्हैसूरच्या कॅन्डिडेटशी बोलत होतो. त्यांनी कस्टमर सर्व्हिस सेंटर काढलेला आहे, CSC सेंटर, आणि तो तिच्या घरनच सुरू केलेला आहे. ती अपंग आहे पण तिला कॉम्प्युटरचं याचं सगळं नॉलेज आहे. त्यामुळे छोट्या गावामधनं पासपोर्ट ऍप्लिकेशन भरण्यापासून ते आधार कार्ड बँकेला कनेक्ट करायपर्यंतच्या सर्व प्रकारच्या सर्व्हिसेस ती देते. तर महत्वाचं काय की माझे प्रॉडक्ट काय आहेत, मी काय सर्व्हिस देणार आहे, मला किती माहिती आहे, टू व्हॉट एक्सटेंट आय एम कॉन्फिडंट, का अजून मला गरज आहे की माहिती गोळा करायची. आणि आपल्याला असं वाटतं की आपलं मोबाईल आहे, आपण सगळ्या गोष्टी लक्षात ठेवू, पण असं होत नाही. प्रकाश सरांनी जसं सांगितलं तरी तेवढंच महत्वाचं आहे. आपण एखादं पत्र लिहायचं म्हणलं की विचार करायला लागतो 2 वेळा. पण व्हॉट्सअपवर मेसेज द्यायचा म्हणल्यानंतर आपण एखादं साईन दिली तरी चालतंय, अंगठा दाखवला तरी चालतो, असं नाहीये. त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही बँकरच्याकडे जाता, ज्या वेळेला तुम्ही एखाद्या NBFC कडे जाता, त्यावेळेला ते अनेक प्रकारचे प्रश्न विचारतात. आणि त्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला त्यात किती माहिती आहे. तुम्ही हे निश्चित हा जे नवीन ऍक्टिव्हिटी सुरू करायचं म्हणता बिझनेस ऍक्टिव्हिटी, आणि ती तुमच्या मते प्रॉफिटेबल आहे, तर ती खरीच प्रॉफिटेबल आहे ना?
या सर्व बाबत तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही डिजिटल मार्केटिंग करणार आहात म्हणजे काय? व्हॉट्सअप हा एकच मार्ग झाला, पण डिजिटल मार्केटिंग यापेक्षा अनेक त्यात मोड्स आहेत. तर आमच्या इथे त्याबद्दलही डिजिटल मार्केटिंगवर आम्ही ट्रेनिंग देतो. तर त्याच्याबद्दलचाही तुम्ही फायदा घ्यायला हरकत नाही. काय आहे, तुम्ही जे व्यवसाय सुरू करण्याची लोकेशन पासून, प्रॉक्झिमिटी काय आहे, मार्केट प्लेस मध्ये आहे का रेसिडेन्शियल एरियात आहे. मी म्हणजे समजा ब्युटी पार्लर मार्केट प्लेसला काढलं तर मला एवढी डिमांड जास्त मिळेल का मी एखाद्या रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स जे सपाट आहे त्यामध्ये काढलं. तर ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून लोन हा नंतरचा भाग आहे. तुम्ही एखादा पार्टनर घ्यायचा तर पार्टनरशिप मध्ये दोघांचं किती पटणार आहे, कसं पटणार आहे, दोघांना एकाच दिलानं काम करणार आहात ना, तुमची चिकाटी किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी ठरवल्या जातात. आणि यासाठी मी एक बँकर असल्यामुळे मी सांगू शकतो की आम्ही स्वॉट अनालिसिस करतो. SWOT म्हणजे प्रमोटर्स प्रॉडक्ट, प्रमोटर्स मार्केट स्किल्स, प्रमोटर्स रिसोर्सेस रेजिंग कॅपॅसिटी, तुम्हाला फॅमिली मेंबर्सची मदत आहे का, या सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो. समजा तुम्ही घरनं सुरू करणार म्हणल्यावर फॅमिली मेंबर मदत करू शकतील, पण तुम्ही 5 किलोमीटर अंतरावर दुकान सुरू करायचं म्हणलात तर दुकानचं टायमिंग काय आहे, ते 12 तास उघडं राहू शकेल का, का मी जिथे राहते तिथे शेजारी दुकान आहे. या सगळ्या गोष्टीचा आपण थोडासा कंपॅरेटिव्ह स्टडी करून मी काय विकणार आहे, मला माझ्या कॉम्पिटिटर्स किती आहेत, ते काय विकतात, त्यांच्या स्ट्रेंथ्स काय आहेत, त्यांचे विकनेसेस काय आहेत, ह्या सगळ्या बाबींचा विचार करून त्यांचे विकनेसेस मी जर माझ्या स्ट्रेंथ मध्ये कन्व्हर्ट करू शकेन, असं जर असेल तर मला त्याचा निश्चित फायदा मिळू शकतो. म्हणून या गोष्टींचा आम्ही तौलनिक अभ्यास करतो, त्याला बिझनेस प्लॅन म्हणतात. आणि त्यानंतर मग तुमचा व्हायबल बिझनेस प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करता येतो. ओके, थँक्यू सर. वेलकम. हॅलो. हा, बोला बोला. सर, जर माझा प्लॅन रेडी आहे आणि जर मला लोन घ्यायचं असेल तर भेटेल का? आता लोन भेटेल का हे आता मगाशी प्रकाश सरांनी सांगितलं तसं तुम्ही व्यवसाय करून दाखवणार आहात. मग तुम्ही समजा कल्पना करूया की तुम्ही साधे हॉटेलचा व्यवसाय करणार आहात. तर हॉटेल व्यवसायामध्ये तुम्ही असे काही पदार्थ तयार केलेत का, त्याचा काही युनिकनेस आहे का, आणि ते तुम्ही सॅम्पल म्हणून कुठे वाटलेत, त्याचा फीडबॅक घेतलाय, दी बेस्ट आणि क्वालिटी क्वांटिटी राहू शकते ना, या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर मग हे सांगता येऊ शकेल. व्यवसाय सुरू करताना पहिल्या प्रथम पाऊल वाट सारखे अगदी छोटासा, म्हणजे माझी विक्री एखाद्याला दिवसाला 100 रुपयेच होईल, पण एक 2 महिन्यांनी माझी विक्री 3-4 हजार रुपयापर्यंत जाणार आहे. असं जर असेल तर बँकर त्याचा निश्चित विचार करेल. त्यामुळं बँकर तुमच्या स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटी काय आहेत, थ्रेट्स काय आहेत, ह्याला भविष्य आहे ना या प्रॉडक्टला, या सगळ्या गोष्टींचा विचार करतो आणि त्या बेसवर लोन मिळालं जातं. त्यामुळे तुमच्या ज्या क्रेडिट बाबी आहेत त्या सगळ्याचा विचार करूनच बँक लोन देते, पण त्यासाठी आम्ही मदत करतो. हे कसं प्रेझेंट करावं, हाऊ टू फेस बँकर, यासाठी सुद्धा वी गाईड. ओके सर, थँक्यू. थँक्यू. अजून कोणाची काही प्रश्न आहेत का? ओके, मग प्रकाश आपण संपवूया का? येस, चालेल. मी परत एकदा छोटंसं एक हे सांगू इच्छितो की तुमचे जे काही प्रश्न असतील तर मगाशी मी तुम्हाला कनेक्ट आमचे जे शेअर केलेले आहेत तिथे नक्की तुमचे प्रश्न पाठवा, किंवा तुम्हाला आता असं ओपन फोरम मध्ये कोणाला विचारायला किंवा काही थोडंसं आपल्याला भीती वाटत असेल, हे वाटत असेल, तर अगदी कुठलाही संकोच न करता तुम्ही आम्हाला तो प्रश्न पाठवा. तुमचे जे काही प्रश्न असतील त्यांना नक्कीच उत्तर दिलं जाईल. आणि जर आपल्याला पुढे काही त्याच्यात काम करायचं असेल तर ते सुद्धा त्याच्याविषयी सुद्धा हेल्प केली जाईल. सो आत्ता नसेल, नंतर जर वाटत असेल तुम्हाला तर नक्की तुम्ही क्वेश्चन पाठवू शकता किंवा फोन करून सुद्धा अपॉइंटमेंट वगैरे घेऊ शकता.
येस. सो फॉर दिस बिझनेस प्लॅनिंग सेशन आता आपण इथे हे पूर्ण झालेलं आहे आणि आपण सगळ्यांनी अटेंड केल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. आणि नवीन व्यवसाय तुम्ही सुरू करणार आहात त्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू प्रकाश, थँक्यू सुधीरजी थँक्यू. टाइम दिल्याबद्दल. आणि सुषमा, थँक्स अ लॉट. थँक्स टू यू की फर्स्ट टाइम आमच्या लर्नर्ससाठी मराठी सेशन अरेंज झालं आणि ते खूप हेल्पफुल झालं. मोस्टली सेशन होतात पण इंग्लिश आणि तेवढे ते कम्फर्टेबल नसतात. सो बऱ्यापैकी इन्व्हॉल्वमेंट त्यांची झाली आणि बिझनेस प्लॅन कसा करायचा हे पण एक छान आयडिया आणि आम्ही लोक पण तसं मोटिवेट करू शकतो त्यांना. सो थँक्यू सो मच मानसी आणि प्रकाश. शुअर. सुषमा, एक लास्ट, जसं आपण हे झूम डिस्कनेक्ट करूया लिंक, तर एक फीडबॅक फॉर्म येणार सगळ्यांना, तर रिक्वेस्ट करते फीडबॅक द्यायला सो दॅट आम्हाला कळेल की अजून काय ह्याच्यात इम्प्रूव्हमेंट करायची गरज असेल, की अजून काही ऍड करायची गरज असेल, की काही गोष्टी गरजेच्या नव्हत्या असं काही करायचे असेल, ट्विकिंग का चेंजेस, तर ते आम्हाला खूपच हेल्पफुल होईल. येस, डेफिनेटली. ऑल राईट, थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.